IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुण्यामधील एका प्रायव्हेट कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन. MKSS म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर ह्या संस्थेची स्थापना भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे आणि हे देशातील पहिलं वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पुण्यामधील 15 टॉप प्रायव्हेट कॉलेजेस हे अशा पद्धतीनं आहेत. तर यामध्ये पहिलं जे आहे ते PICT आहे आणि 2 नंबरला आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर ह्या कॉलेजचे मागच्या वर्षीचा कट ऑफ, इथले प्लेसमेंट आणि इतर माहिती आज आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. ह्या कॉलेजचा कोड आहे 6276 आणि हे कॉलेज 1991 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. 2017 साली ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळं इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे. कॉलेजची जर फीस बघितली तर ओपन कॅटेगरीसाठी 1,75,000 आहे. EBC, EWS, OBC यासाठी 1,00,000 आहे. SC ST साठी 6,400. तर VJ, NT, SBC, TFWS यासाठी 28,000 आहे. तर ज्या मुली आहेत आणि ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर अशा मुलींसाठी ज्या ओपनमध्ये आहेत तर त्यांना TFWSची फीस ह्या ठिकाणी असणार आहे आणि ती म्हणजे 28,000. कॉलेजचं जर प्लेसमेंट बघाल, प्लेसमेंट ह्या कॉलेजचं खूप छान आहे. COEP, PICTच्या लेवलचे प्लेसमेंट ह्या ठिकाणी आहे. मिनिमम पॅकेज 4.5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 10 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 50 lakhs आहे आणि ह्या ठिकाणी 90% विद्यार्थिनींना प्लेसमेंट मिळालेलं आहे. या कॉलेजच्या कॅम्पसच्या जवळ हॉस्टेल फॅसिलिटी देखील आहे आणि विथ मेस चार्जेस ह्याची फीस जी आहे ती 76,000 पर इयर अशी आहे. कॉलेजचं आपण प्लेसमेंट बघूया. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. दरवर्षी 150 पेक्षा जास्ती कंपन्या ह्या ठिकाणी प्लेसमेंटसाठी येत असतात. तर ह्या वेगवेगळ्या टॉप लेवलच्या कंपन्या आहेत आणि ह्या ठिकाणचं जर आपण प्लेसमेंट बघाल तर इवन NIT, COEP किंवा PICT ह्या कॉलेजच्या लेवलचं प्लेसमेंट किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्ती प्लेसमेंट ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 1 नंबरची कंपनी बघू शकता आपण, मायक्रोसॉफ्ट. 50 लाखाचं पॅकेज आहे आणि 9 विद्यार्थिनींना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. सेकंडला आहे सेल्सफोर्स. 44 lakhsचं पॅकेज आहे. तर ह्या ठिकाणी आपण पॅकेज बघू शकता आणि नंबर ऑफ स्टुडंट प्लेस्ड. तर हे नंबर ऑफ स्टुडंट प्लेस्ड खूप इम्प्रेसिव्ह आहे. तर ह्याचं जर प्लेसमेंटचं आपण रेकॉर्ड जर बघाल तर 50 lakhs किंवा त्याच्यापेक्षा जास्ती पॅकेज असणारे 9 स्टुडंट आहेत. 40 ते 50 लाखामध्ये पॅकेज असणारे 2 स्टुडंट आहेत. 20 ते 40 लाखामध्ये 50 स्टुडंट आहेत. कॅन यू इमॅजिन? 20 to 40 lakhsच्या रेंजमध्ये 50 स्टुडंट आहेत. 15 to 20 lakhsमध्ये 90 स्टुडंट आहेत. 10 to 15 lakhs पॅकेज असणारे 195 स्टुडंट आहेत. 7 to 10 lakhs पॅकेज असणारे 157 स्टुडंट आहेत. 5 to 6 lakh पॅकेज असणारे 55 स्टुडंट आहेत आणि 3.5 to 5 lakhs असं पॅकेज असणारे 16 स्टुडंट ह्या ठिकाणी आहेत. तर इथलं प्लेसमेंट खूप इम्प्रेसिव्ह आहे. त्यामुळं कमिन्स कॉलेज PICT, COEPला टफ कॉम्पिटिशन देत आहे. ह्या ठिकाणी ॲन्युअल कल्चरल फेस्ट होतात, ॲन्युअल स्पोर्ट्स फेस्ट, पेंटॅकल आहे, ॲन्युअल टेक्निकल फेस्ट आहे, इनोव्हेशन, टेक्निकल, नॉन टेक्निकल वेगवेगळे क्लब्स कॉलेजमध्ये आहेत आणि ही हॉस्टेल फॅसिलिटी आहे. 3 वेगवेगळे हॉस्टेल्स या ठिकाणी आहेत. कर्वे हॉस्टेल आहे, ससून हॉस्टेल आहे आणि चितळे हॉस्टेल आहे. हॉस्टेलची फीस मिनिमम 76,000 ते मॅक्झिमम 1,10,000 पर इयर विथ मेस चार्जेस असे आहेत. कॉलेजचं ओपन अँड स्पेशियस ऑडिटोरियम आहे, ज्या ठिकाणी कल्चरल आणि वेगवेगळे फेस्ट ह्या ठिकाणी सेलिब्रेट होतात. कॉलेजचं कॅन्टीन आहे आणि कॅम्पस खूप ग्रीन आहे. ऑडिटोरियम आहे, ज्या ठिकाणी सेमिनार होतात. वेल इक्विप्ड लायब्ररी आहे, जर्नल्स आहेत आणि स्मार्ट क्लासरूम ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे, कारण हे कॉलेज ॲटोनॉमस असल्यामुळं एक्झामिनेशन सिस्टीम ह्या कॉलेजमार्फतच राबवली जाते. कॉलेजमध्ये टोटल 5 ब्रँचेस आहेत आणि त्याचा सीट इंटेक, MST CETसाठी किती सीट्स आहेत, JEEच्या बेसिसवरती किती सीट्स आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामधनं किती सीट्स आहेत हे आता आपण बघणार आहोत. कॉलेजचा कोड 6276 आहे.
पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ह्याचा कोड आहे 6276245550 आणि पुढे F लिहिलेलं असेल, म्हणजे हे कॉलेज वुमनसाठी आहे, मुलींसाठी आहे, त्यामुळे इथं F असं येणार आहे. हे कॉलेज मुलांच्या लिस्टमध्ये दिसणारच नाही, फक्त ज्या मुली आहेत त्यांनाच ऑप्शन फॉर्म भरत असताना हे कॉलेज दिसणार आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा 180 इंटेक आहे. MST CETच्या बेसिसवर 117 सीट भरल्या जाणार आहेत, JEEच्या बेसिसवर 27 सीट भरल्या जाणार आहेत आणि मॅनेजमेंटच्या 36 सीट्स आहेत. तर आपल्याला मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट आहे. तर त्या मेरिट लिस्टनुसार MST CETचे ॲडमिशन होतात आणि ऑल इंडिया मेरिट लिस्ट देखील CET सेलनी डिस्प्ले केलेली आहे. तर त्या मेरिट लिस्टनुसार JEEचे ॲडमिशन होतात. आपले दोन्हीकडे मेरिट नंबर असेल तर ह्या दोन्हीच्या बेसिसवरती जे काही बेस्ट कॉलेज किंवा ब्रँच आपल्याला मिळेल ते देण्याचा सॉफ्टवेअर प्रयत्न करत असतो. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. 120चा इंटेक आहे आणि त्याच्या MST CETच्या JEEच्या आणि मॅनेजमेंटच्या सीट आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर असा 600 इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे. कॉलेजचा ब्रँच वाईज कट ऑफ आपण आता बघणार आहोत. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर ह्या कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये JEEसाठी 27 सीट्स आहेत. परत एकदा सांगतो, वुमन्सचं कॉलेज असल्यामुळं ह्यामध्ये फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळणार आहे, मुलांना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही किंवा मुलांचा ऑप्शन फॉर्म भरत असताना हे कॉलेज त्यांना समोर येणारच नाही किंवा टाकताच येणार नाही. तर JEEच्या 27 सीट्स आहेत आणि JEE मेन्सचं जे पर्सेंटाईल आहे कट ऑफ ते 96.73 पर्सेंटाईल आहे. हे मिनिमम मार्क्स आहेत तिन्ही राऊंडमध्ये. पूर्वी कॅपचे 3 राऊंड होत होते, तर त्या 3 राऊंडमधील मिनिमम मार्क्स ह्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि CET सेलनी जो ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर दिलेला आहे तो आहे 2391. JEEमध्ये कशाही पद्धतीचं रिझर्वेशन नसतं, सर्व स्टुडंट इक्वली ट्रीट केले जातात आणि आपल्या मेरिटनुसार आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. परंतु आपलं ॲडमिशन झाल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला स्कॉलरशिप मिळेल आणि ह्या ठिकाणी फक्त मुलींनाच ॲडमिशन मिळणार आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 42 स्टुडंट आहेत, त्यांना MST CETचा जे काही मेरिट नंबर आहे त्यानुसार ॲडमिशन मिळेल. त्याचा कट ऑफ आहे 99.20 पर्सेंटाईल आणि त्याचं स्टेट जनरल मेरिट नंबर आहे 2199. EWS असेल तर ह्या ठिकाणी 18 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर 4200च्या आतमध्ये आपला पाहिजे आणि पर्सेंटाईल 98 पर्सेंटाईल पाहिजेत. इतर कॅटेगरीसाठी काय पर्सेंटाईल पाहिजेत, काय मेरिट नंबर पाहिजे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची नेक्स्ट ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ह्याचा मागच्या वर्षी म्हणजे 2024चा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. ऑल इंडियाच्या विद्यार्थ्यांसाठी 18 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता 96 पर्सेंटाईल JEE मेन्सचे असायला पाहिजेत आणि CET सेलने जो ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर दिलेला आहे तो 3103 आहे. ओपन कॅटेगरीसाठी 27 सीट्स आहेत, ह्या MST CETच्या मार्फत भरल्या जाणार आहेत आणि त्याचा कट ऑफ 98 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट जनरल मेरिट नंबर 3337 असा आहे. इतर कॅटेगरीसाठी त्याचा कट ऑफ आणि स्टेट जनरल मेरिट नंबर आणि नंबर ऑफ सीट्स आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि ह्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ सीट्स, त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर आणि त्याचे कट ऑफ पर्सेंटाईल ब्रॅकेटमध्ये आपण बघू शकता. हे तिन्ही राऊंड कन्सिडर करून मिनिमम पर्सेंटाईल किंवा मिनिमम मार्क्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत. आपले मार्क्स ह्यापेक्षा जास्त असतील तरच आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस जास्त आहेत. ह्यापेक्षा थोडेसे मार्क्स कमी असतील तर आपले चान्सेस देखील कमी आहेत. JEEच्या सीट्स ऑल इंडिया मेरिट लिस्टनुसार भरल्या जाणार आहेत आणि इतर सीट्स MST CETच्या मेरिट लिस्टनुसार भरल्या जाणार आहेत. पुढची ब्रँच आपण बघूया इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आणि ह्याचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 सालीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे.
टोटल इंटेक 60 असल्यामुळं ह्या ठिकाणी नंबर ऑफ सीट्स आपल्याला कमी दिसतील. JEEच्या 9 सीट्स आहेत आणि इतर सीट्स जे आहेत ते MST CETच्या बेसिसवरती भरल्या जाणार आहेत. NTDसाठी ह्या ठिकाणी 0 सीट जरी असल्या तरी NTDच्या मुलींना ओपनच्या मुलींपेक्षा जास्ती मार्क असतील तर त्यांना ओपनमधून देखील ॲडमिशन मिळू शकतं. पुढची ब्रँच बघूया, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि ह्याचा मागच्या वर्षी म्हणजे 2024 सालचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये नंबर ऑफ सीट्स, त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर आणि कट ऑफ पर्सेंटाईल आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. ओपन आहे, EWS आहे, SC, ST, NT, OBC, SCBC आणि TFWS. आपली कुठली तरी एखादी कॅटेगरी ह्यामध्ये असणार आहे. तर आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, आपला जो काही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या कॉलेजमध्ये आपल्याला कुठली ब्रांच मिळू शकते. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली बघूया, JEEच्या बेसिसवरती ज्या सीट्स अलॉट होतात, ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर ह्यानुसार ह्या सीट अलॉट होतात. हा ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर CET सेलने दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता, पहिली ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. JEEच्या 27 सीट्स आहेत आणि त्याचा JEE मेन्सचा जो पर्सेंटाईल आहे तो 96.73 पर्सेंटाईल आहे आणि CET सेलने दिलेला ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर 2391 आहे. तर आपले मार्क्स ह्यापेक्षा जास्ती पाहिजेत किंवा आपला स्टेट मेरिट नंबर ह्यापेक्षा कमी पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आपला ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर 3000च्या आतमध्ये पाहिजेत आणि 96 पर्सेंटाईलपेक्षा जास्ती आपले मार्क्स असायला पाहिजेत. तर आपले जे काय JEEचे जे काही पर्सेंटाईल असतील आणि ऑल इंडिया मेरिट लिस्ट नंबर असेल त्यावरून आपल्याला लक्षात येईल की JEEच्या बेसिसवरती आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. तर टोटल 90 सीट्स JEEच्या बेसिसवरती ह्या ठिकाणी आहेत. पुढची कॅटेगरी बघूया, ओपन कॅटेगरी. 40% सीट्स ओपनसाठी आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत, त्याचा MST CETचा पर्सेंटाईल काय आहे आणि त्याचा स्टेट जनरल मेरिट नंबर काय आहे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर आपले जे काही मार्क्स आहेत, जे काही स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. आपला स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर 9000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे EWS. EWSच्या विद्यार्थ्यांना 2 ते 3 पर्सेंटाईलचा बेनिफिट मिळणार आहे. ओपन कॅटेगरीच्या मुलांपेक्षा EWSचं कट ऑफ पर्सेंटाईल 2 ते 3 पर्सेंटाईलनी कमी आहे. तर टोटल 60 सीट्स ह्या ठिकाणी EWSसाठी आहेत आणि आपला स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर 28,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रांच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे SC. SC कॅटेगरीसाठी 45 सीट्स आहेत आणि आपला स्टेट जनरल मेरिट नंबर 53,000च्या आतमध्ये पाहिजे किंवा आपले पर्सेंटाईल 81 पर्सेंटाईलच्या अभाव पाहिजेत तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रांच मिळू शकते. नेक्स्ट कॅटेगरी आहे ST. तर ST कॅटेगरीसाठी ह्या ठिकाणी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आपण ह्या ठिकाणी बघू शकता, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये 8 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आहे 3.55. म्हणजे MST CETचं जे पर्सेंटाईल आहे 3.5 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर 1,77,000 आहे. जवळपास मागच्या वर्षी 1,80,000 ते 1,85,000 विद्यार्थ्यांनी CETमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ह्या विद्यार्थ्याला 3.5 पर्सेंटाईलला ह्या ठिकाणी ENTC ही ब्रांच मिळत आहे. त्याच पद्धतीनं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये आपण बघू शकता 14 पर्सेंटाईल आहेत MST CETला. स्टेट जनरल मेरिट नंबर 1,67,000 आहे आणि ह्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही ब्रँच मिळत आहे. तर STच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी, मुलींना ह्या ठिकाणी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. टोटल 28 सीट्स ह्या ठिकाणी STच्या विद्यार्थिनींसाठी आहेत. पुढची कॅटेगरी बघूया, NTA. तर ह्यासाठी प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ
आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर आपल्याला 82 पर्सेंटाईलपेक्षा अबोव मार्क्स पाहिजेत किंवा आपली रँक 50,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. नेक्स्ट कॅटेगरी आहे NTB. ह्यासाठी टोटल 10 सीट्स आहेत आणि जे काही पर्सेंटाईल आहेत ते 91च्या अबोव पाहिजेत आणि स्टेट रँक 25,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. नेक्स्ट कॅटेगरी आहे NTC. टोटल 13 सीट्स आहेत आणि आपले पर्सेंटाईल हे 92च्या अबोव पाहिजे किंवा आपली रँक 22,000च्या आतमध्ये पाहिजे. पुढची कॅटेगरी आहे NTD. तर ह्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये 0 सीट्स जरी दिसत असल्या तरी ह्या मुलींना ओपनच्या मुलींपेक्षा जास्ती मार्क्स जर असतील तर त्यांना ह्या ठिकाणी ही ब्रँच मिळू शकते. तर ह्या ठिकाणी आपल्याला 91च्या अबोव पर्सेंटाईल पाहिजेत आणि स्टेट रँक 24,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे OBC. OBCसाठी टोटल 67 सीट्स आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि MST CETचं पर्सेंटाईल आपण बघू शकता. तर आपले जे मार्क्स आहेत ते 95 पर्सेंटाईलच्या अबोव पाहिजेत आणि आपली रँक 14,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. नेक्स्ट कॅटेगरी आहे SEBC. 10% सीट्स आहेत SEBCसाठी. प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर आपल्याला 92 पर्सेंटाईलच्या अबोव मार्क्स पाहिजेत आणि आपली रँक 21,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला हे कॉलेज मिळू शकतं. नंतर TFWS आहे. TFWSसाठी आपल्याला वेगळा चॉईस कोड द्यावा लागतो, तरच आपल्याला TFWSमधून ॲडमिशन मिळेल. आपण रजिस्ट्रेशन करत असताना TFWSला S केलेला असेल आणि आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर आपल्याला TFWSचा ऑप्शन देता येईल. अदरवाईज TFWSचा ऑप्शन देता येणार नाही. तर आपल्याला TFWSचं वेगळं ऑप्शन द्यावं लागेल. आपला जो काही नॉर्मल चॉईस कोड आहे त्या चॉईस कोडमध्ये शेवटी 0 येतो, त्या 0च्या ठिकाणी 1 करायचं आहे आणि पुढे T ॲड करायचं आहे, तर तो TFWSचा कोड तयार होतो. तर जे विद्यार्थी TFWSसाठी इलिजिबल आहेत त्यांना प्रत्येक ब्रँचमध्ये 2 चॉईस कोड द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं TFWSमध्ये टोटल 30 सीट्स आहेत आणि ह्या ठिकाणी 96च्या अबोव पर्सेंटाईल आपल्याला पाहिजेत आणि आपली रँक 11,500च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एखादी ब्रँच मिळू शकते. हे टॉपचं कॉलेज आहे. COAP PICTच्या लेवलचं कॉलेज आहे. इवन काही NITमध्ये देखील अशा लेवलचे प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळणार नाहीत. तर ह्या ठिकाणी आपल्याला कुठलीही ब्रँच मिळत असेल तर आपण घेऊ शकता. 100% ह्या ठिकाणी प्लेसमेंट आपलं होणार आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.